हर्षवर्धन सकपाळांकडून मुख्यमंत्र्यांचा दरिंदा असा उल्लेख, तर सकपाळांविरोधात भाजप आक्रमक, अपशब्द काढल्यास काळं फासायला घाबरणार नाही, प्रसाद लाड यांचा इशारा. संभाव्य महाविकास आघाडी 2.0चे शिल्पकारही पवार ठरण्याची शक्यता. मनसेला मवियामध्ये आणण्यासाठी पवार काँग्रेसचं मन वळवणार का आणि पवारांच्या मध्यस्थीनंतर काँग्रेसची भूमिका बदलणार का, याकडे लक्ष. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीत चर्चा करा. बीएमसी निवडणुकीमध्ये पवारांची राष्ट्रवादी मनसेसोबत जाणार का, चर्चांना उधाण. काँग्रेस पक्ष अमिबासारखा, संदीप देशपांडेंची जहरी टीका. तर रंग बदलण्यापेक्षा आव्हान झेलत अमिबासारखी तग धरण्याची आमच्याकडे क्षमता, सचिन सावंत यांचा पलटवार. मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद. मनसेसाठी वर्षा गायकवाडांचा नकार, वडेट्टीवारांचा मात्र होकार. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येणं गरजेचं, वडेट्टीवारांचं वक्तव्य. अमित साटम यांच्या असलम शेख यांच्यावरील विधानावरून काँग्रेस आक्रमक. साटम यांच्या मुंबईतल्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, काँग्रेस भाजप कार्यकर्ते आक्रमक. मी स्टार प्रचारक आहे, मग हिशोब कशाला, खर्चाचा विचार करू नका, गडचिरोलीतल्या प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडनं पर्दाफाश. कणकवलीमधील समीर नलावडेंच्या घराच्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद. अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर भाजपचं सद्बुद्धी द्या आंदोलन, तोंडाला काळ्या पट्ट्या लावून अमित साटम आंदोलनात सहभागी. भाजपच्या सद्बुद्धी द्या आंदोलनाला मनसेकडनं प्रत्युत्तर. अटल बिहारी वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करून मनसेचं भाजपला उत्तर. तर अर्णव खैरेच्या मृत्यूवर भाजपचं नीच राजकारण, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल.